कुळगाव बदलापूर नगर परिषदेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालगत जे काही अतिक्रमण आहे बदलापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते सर्व काही आता तोडण्यात येत आहे। आपण बघत आहात की के फूड इन 9 फॅमिली रेस्टॉरंट जे आहे सध्या त्याच्यावर हातोडा जो आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा पडतो आहे। मात्र या दरम्यान हे एवढं अतिक्रमण उभे राहीपर्यंत प्रशासन काय करत होतं हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित होतो आहे। आणि आता सध्या हे एवढे मोठे जे काही रेस्टॉरंट आहे ते देखील आता तोडण्यात येत आहे, त्याच्यावर देखील पालिकेचा हातोडा पडताना आपल्याला बघायला मिळतो। असं सांगितलं जात आहे की बदलापूर गावात जाणारा जो काही रस्ता आहे तर त्या पूर्ण रस्त्यालगत जेवढे काही बांधकाम असतील अनधिकृत या सर्व बांधकाम जे आहेत ते आता तोडण्यात येणार आहेत। तर तुम्ही देखील याच लाईनला असाल तर कृपा करून तुमचं अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा नुकसान जे आहे तुमचंही होऊ शकतं। तर आपण बघत आहोत सगळे जे बांधकाम आहे ते या ठिकाणी हटवण्याचं काम जे आहे थोडं कारवाई करण्याचं काम जे आहे ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अंतर्गत सध्या सुरू आहे। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या। आणि अशीच कारवाई तुमच्या माहितीस्तव सांगतो आहे की बदलापूर गावात जाणारा पूर्ण जो रस्ता आहे त्या पूर्ण रस्त्यालगत होणार आहे। आणि एवढंच नाही तर स्टेशन परिसरामध्ये सुद्धा आपल्याला कारवाई जी आहे ती बघायला मिळणार आहे। म्हणजे आजपासून 3 दिवस लगातार ही कारवाई सुरू असणार आहे, तेवढं कारवाई जी आहे ती सुरू असणार आहे। मध्ये अनेक लोक होते तर त्यांना आता बाहेर काढण्यात आलेलं आहे। खूप जण होते मध्ये ते त्यांचा दुकान वाचवण्यासाठी मध्ये बसून होते, पण त्यांना आता सध्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलेलं आहे। बदलापूरमध्ये एवढे मोठे मोठे रेस्टॉरंट उभे राहिले आणि आपल्याला देखील माहीत नव्हतं की हे जे काही सर्व रेस्टॉरंट आहेत हे अनधिकृत आहेत असं। सगळ्यांना आवाज येतो आहे का तेही नक्कीच सांगा। फॅमिली रेस्टॉरंट त्याच्यावर पालिकेचा हातोडा जो आहे तो पडतो आहे आणि आता पूर्ण तोडक कारवाई जी आहे ती केली जाते आहे। स्टेशन वेस्टला सुद्धा कारवाई जी आहे ती होणार आहे। पालिकेने दिलेल्या माहितीनुसार बदलापूर स्टेशनला सुद्धा ही जी कारवाई आहे ती होणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे, त्यामुळे काळजी करू नका। मध्ये पूर्ण जे काही रेस्टॉरंट आहे ते आता खाली केलं जातं आहे। जे काही रेस्टॉरंट आहे टाईम नाही दिला। एवढी मोठी मोठी रेस्टॉरंट बदलापूर शहरामध्ये जर अनधिकृतरित्या उभं राहत आहे तर याला जबाबदार कोण याची देखील चौकशी होणं तेवढंच महत्त्वाचं आहे।
आणि मध्ये जो कालावधी मिळाला होता त्या दरम्यान अनेक जणांना नोटीस ज्या आहेत त्या दिल्या गेल्या होत्या. मग या लोकांना नोटीस मिळाल्या नाहीत का, की नोटीस मिळूनही खाली केलेलं नाही, हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे. त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तोडक कारवाई करू नका, काय असेल ते सामानाचं नुकसान करू नका आणि सामान जो आहे आमचं आम्हाला सुरक्षितरित्या बाहेर काढू द्या. असं खूप काही सामानमध्ये आहे आणि आता तो देखील काढले जाणार आहे. मात्र या दरम्यान काही नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेण्यात यावी असं सांगितलं जात आहे. मध्ये खूप प्रमाणामध्ये खाण्यापिण्याचं सामान आहे. नोटीस दिली नव्हती का? नोटीस दिली तुम्हाला? नोटीस दिली नाही. आता मध्ये जेव्हा अतिक्रमण चालू होतं तेव्हा नोटीस नाही दिली. बघा यांचं म्हणणं आहे की त्यांना नोटीस दिलेली नाहीये. आता सामानाचं नुकसान होऊ नये फक्त एवढीच मागणी जी येते. बघा आपण बघतो की वेळेवरती ते आता सध्या सगळं रेस्टॉरंट खाली करत आहेत. या दरम्यान कुठेही नुकसान होऊ नये. संपूर्ण अजूनही जर असे प्रकार होत असतील की नोटीस न देता, काही जणांचं म्हणणं आहे की त्यांचं अनधिकृत बांधकाम नाही आहे तरी पण हातोडा पडतो आहे, तर यावरती खरोखर चौकशीपूर्वक जे काही असेल ते काम केलं गेलं पाहिजे अशी मागणी होते आहे. आणि नंतर काय असेल ती तोडक कारवाई करण्यात यावी जर खरोखर अनधिकृत असेल तर. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच उद्या या ठिकाणी आपण बघत आहोत. थोड्याफार प्रमाणात जी काही आहे ती सध्या सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अतिक्रमण कारवाई करत असताना असे प्रकार घडत असतात. याचमुळे जे काही अनधिकृत बांधकाम आहे एकतर तुम्ही ते करू नका आणि जर जरी ते अनधिकृत तर तुम्हाला लवकरात लवकर नोटीस आल्या असतील तर कृपा करून जे काही असेल ते बाहेर नेऊया. आपण आता आपण बघत आहोत खूप प्रचंड प्रमाणामध्ये यांचा सगळा सर्व जो काही सामान आहे तो बाहेर काढण्यात आलेला आहे. आणि आता नेमकं या सामानाचं करणार काय, तर हा तोडायला अजिबात नाही पाहिजे. आम्हाला तरी वाटतंय की हा तोडायला नाही पाहिजे, कारण चांगला सामान आहे आणि एखाद्याचं नुकसान करून नगर परिषदेला काय मिळणार आहे. त्यापेक्षा याच्यातल्या ज्या काही कोल्ड्रिंक असतील त्या सगळ्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पिल्या तरी चालतील, पण कृपा करून तोडायला नाहीच पाहिजे. तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या. धन्यवाद. लवकरच भेटूया.